नमस्कार मैत्रिणींनो, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला बघा गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचा कठोरीला टोक येतं म्हणून त्या टोक येतं त्या पद्धतीप्रमाणे कठोरीचं टोक येऊ नये ह्याचा व्हिडिओ जो मी तुमच्याबरोबर शेअर केला होता. ते बऱ्याचशाच माझ्या न्यू सबस्क्रायबरांना तो व्हिडिओ आवडला होता आणि त्यांनी माझ्याकडे रिक्वेस्ट केली होती की ताई तुम्ही आम्हाला कटिंगचा व्हिडिओ पाठवा किंवा बाही कशा पद्धतीप्रमाणे जोडले किंवा कठोरी कशी आपण काढली ती खूप सविस्तर माहितीसह कटिंगचा व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहणार आहोत. कटिंग पूर्ण खूप सोप्या पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला जी माझी पद्धत आहे ती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे, काही जास्त अवघड पद्धत नाही. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला लगेच समजून जाईल की कटोरी कशा पद्धतीप्रमाणे कोणत्या साईजला किती कशा पद्धतीप्रमाणे कटोरी काढायची सविस्तर माहितीसह. तर चला मग व्हिडिओचं पेपर कटिंग बघूया. मैत्रिणींनो, इथे बघा मी पेपर एक घेतलेला आहे. आपला साधा पुढारीचा पेपर घ्यायचा. पुढारीचा पेपर कशासाठी घ्यायचा, कारण की डायरेक्ट आपण कपड्यावर कधीही कटोरीचं कटिंग करायचं नाही, कारण की आपण नवीन आहोत, शिकत आहोत त्या पद्धतीप्रमाणे. तर इथे बघा हा पेपर डबल फोल्ड बंद गडी आहे ती मी अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेऊया. ती मापे तुम्हाला सांगतो मी पहिल्यांदा. बघा इथे बघा छाती 40 आहे, कंबर इथे बघा 34 आहे, बाही 9 आहे, बाही गेज 5.5 इंच आहे, पुढील गळा हा 6 इंच आहे, मागील गळा हा 8 इंच आहे आणि शोल्डर 14 इंच घेतलेली मी आहे. आता बाही पूर्ण उंची इथं 14 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच मार्किंग करून आपण 15 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. 15 इंचावरती मार्किंग करून झाल्यानंतर ती रेषा मी सरळ आखून घेतली. आता इथे बघा व्यवस्थित तुम्हाला दिसेल. आता शोल्डरचं माप कसं टाकायचं, तर मैत्रिणींनो शोल्डरचं माप नेहमी पाठीमागच्या गळ्यानुसार ठरत असतं. पाठीमागचा गळा तुमचा किती डीप आहे त्याच्यावर तुम्ही शोल्डर कशा पद्धतीप्रमाणे टाकायची. तर इथे बघा शोल्डरचं माप टाकण्यासाठी आपला पाठीमागचा गळा 8 इंच आहे, तर इथे मी शोल्डर घेणार आहे 6 इंच. जर का तुमचा शोल्डर समजा मैत्रिणींनो पाठीमागचा गळा जर जास्त असेल 9.5, 10, 11, 12पर्यंत जर असेल तर 5.5 इंच तुम्ही शोल्डर घ्या. आता खाली मुंडाखोली मी इथे 6 इंच घेतलेली आहे. मुंडाखोलीसुद्धा घेण्याची एक पद्धत आहे बघा, व्यवस्थित सांगतो तुम्हाला मी. मुंडाखोलीसुद्धा कशा पद्धतीप्रमाणे घ्यायची त्याच्यासाठी पहिल्यांदा बघा इथे मी 6 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं मुंडाखोलीसाठी. आता पुढे छातीचं माप टाकून घेऊया. छाती आपली 40 आहे, 40चा चौथा भाग करायचा. चौथा म्हणजे 10 येतो. 10 त्याच्या पुढे तुम्ही 1.5 इंच किंवा 1.25 इंच मार्जिन करून घ्या. तिथून पुढे मी एक रेषा आखून घेतली. शोल्डर मुंडाखोलीपासून पुढे एक रेषा मी आखून घेतली. त्याच्या पुढे मी 1.25 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आता इथे बघा जे आपण 10 इंचावरती मार्किंग केलं होतं त्याचा मध्य काढून घेतलेला आहे मी. आता 2 इंच मध्य काढून घेतला अशा पद्धतीप्रमाणे मध्यवरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. परत वरून शोल्डरपर्यंत मुंडाखोलीपर्यंत जे आपण मार्जिन केलं होतं त्याचा एक मध्य काढून घेतलेला आहे. आणि मी 1.25 इंच एक रेषा आणि त्याच्या पुढे 3 रेषा, 1 इंच आणि त्याच्या पुढे टेपच्या 3 रेषा अशा पद्धतीप्रमाणे 1.25 इंच मी म्हणतोय बघा. आणि तो मुंड्याचा आकार मी देऊन घेतलेला आहे. कुठून कुठंपर्यंत मी पॉईंट कसा जोडला. आता खाली कमरेकडच्या साईडपर्यंत जेवढी कंबर असेल त्याच्या पद्धतीप्रमाणे 1 इंच तुम्ही टक्ससाठी घ्या आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्या. हे आपलं कमरेकडचं नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जे असतं त्या पद्धतीप्रमाणे आपण ही मापे खाली कमरेकडच्या साईडला टाकून घेतलीत. आणि आता हा पेपर तेवढा आपण कटिंग पहिल्यांदा करून घेऊया. म्हणजे पेपर कटिंग केल्यानंतर व्यवस्थित सविस्तर माहिती आपल्याला हे बघा तो एक्स्ट्राचा पेपर मी कट करून टाकलेला आहे. आता इथे बघा मैत्रिणींनो कमरेकडचं झालं. आता 1.25 इंचावरून आपण पाठीमागच्या मुंड्याचा आकार दिला. 1 इंचावरती परत आपण बघा 1 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेले आहे पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी. परत आतमध्ये अर्धा इंच आतमध्ये घेतला आणि ती रेषा आपण तिरकी रेषावरती शोल्डरपर्यंत जोडून घेतली. आणि मगाशी बघा जी आतमधून जो रेषा गेलेली आहे तिथून आपण पूर्णपणे हा असा आकार हा आतमधून हा पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे. व्यवस्थित तुम्हाला समजलं मैत्रिणींनो. इथून बघा हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे आणि तिथून बघा हा पुढच्या मुंड्याचा आकार आपण दिलेला आहे. आता सिंपल एक मी उदाहरण सांगतो मैत्रिणींनो कशा पद्धतीप्रमाणे तुम्हाला मुंड्याचा आकार द्यायसाठी. हा पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे. अशा पद्धतीप्रमाणे एखादा तुम्हाला जर कस्टमरचा ब्लाऊज आला आहे, कस्टमरचा ब्लाऊज आल्यानंतर पुढचा मुंड्याचा आकार मोजा, पाठीमागच्या मुंड्याचा आकार मोजा किंवा ज्यावेळेला तुम्ही
कस्टमरचं माप घेता त्यावेळेला कस्टमरचा जो मुंड्याचा आकार पूर्णपणे राऊंडमध्ये मोजा, त्याचा मध्य घ्या आणि मध्य किती येतो त्या पद्धतीप्रमाणे चेक करा. तशा पद्धतीप्रमाणे तुम्ही पाठीमागच्या पुढच्या मुंड्याचा आकार व्यवस्थित चेक करून झाल्यानंतर तुम्हाला किती देता येतो. आता बऱ्याचशाच वेळेला मी इथे 6 इंच घेतलेलं आहे, 5.25 सुद्धा होऊ शकतो. अशा पद्धतीप्रमाणे थोडंसं आपण तिथल्या तिथे ॲडजस्ट करायचं आणि मुंड्याचा आकार मोजून आपण हा मुंडा खोली ठरवायची असते मैत्रिणींनो. आता खाली बघा योगपट्टीसाठी 3 इंचावरती आणि 2.5 इंचावरती मी 2 मार्किंग करून घेतलं. ती रेषा आखून घ्यायची पहिल्यांदा. इकडे आपले हुक आयपट्टीकडे 3 इंचावरती आणि फिटिंगच्या साईडला 2.5 इंचावरती मार्किंग करू. परत गळारुंदी टाकूया. गळारुंदी 2.5 इंच टाकलेली आहे, कारण की हा पूर्णपणे जास्त काही डीप गळा नाही आहे. डीप गळा असेल तर तुम्ही 2.25 इंचसुद्धा घेऊ शकता, कारण की जर ह्याला नॉड नसतील तर, नॉड असतील तर 2.5 इंच घ्या, बरोबर परफेक्ट येतो. आता अशा पद्धतीप्रमाणे गोलाकार आकार मी देऊन घेतला पूर्णपणे. आता झाला हा पुढच्या गळ्याचा आकार. पाठीमागच्या गोळ्याचा आकार आपण पुढे त्या साईडला कटिंग केल्यानंतर दाखवणार आहे. आता बघा इथे आपण कठोऱ्यासाठी मी 6.25 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं. जी मगाशी आपण रेषा योगपट्टीची दिली होती त्याच्या पद्धतीप्रमाणे अंदाजे मी 6.25 इंच तुम्हाला एक सांगते बघा, अशा पद्धतीप्रमाणे दिलं. कारण कटोरा हा 6.25 इंचाचा आपल्याला 40 छातीला हा 6.25 इंचाचा आपण कटोरा. तिथून बरं पुढच्या मुंड्यापासून 2 इंचावरती मी इथून बघा 2 इंचावरती एक मार्किंग केलं. परत शोल्डरपासून खाली गळ्याकडच्या भागाला 5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि हे 3 पॉईंट अशा पद्धतीप्रमाणे मी घेतले आणि हा आकार आपण व्यवस्थित देऊन गेला. खूप सोपी पद्धत आहे, काही नाही जास्त. आता दुसरी पद्धत तुम्हाला सांगतो कठोरा मोजण्याची. आपण हुक आयपट्टीकडून 5 इंचावरती मी मार्किंग केलं. फिटिंगच्या साईडने 3.5 इंचावरती मार्किंग केलं. आता त्या दोन्हींचा मध्य बघायचा, त्या दोन्हीमध्ये अंतर किती राहतं ते बघायचं आणि त्याचा मध्य काढायचा. मध्य काढून तो कठोरा आपला फिक्स येतो बघा. इकडून 5 इंच, इकडून 3.5 इंच आणि त्याच्यामधलं जे अंतर येतं त्याचं मध्य आता इथे बघा बरोबर आले 5, 3.5 आणि 3.5च्या मध्ये राहतं आपलं 2.5 इंच. 2.5 इंच राहून त्याचा मध्य म्हणजे 1.25 इंच, 1.25 म्हणजे 5 आणि 1.25 इंच म्हणजे 1.25 इंच. हे बरोबर आपला कटोरा फिक्स होतो. तुम्ही कितीही 38, 36, 40, 42, 44 किती साईजचा कटोरा काढा, अशा पद्धतीप्रमाणे तुम्हाला किती साईजचा कितीप्रमाणे कशा पद्धतीप्रमाणे कठोरा मार्किंग करायचं असेल तर अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही करू शकता. आता वरती 0.5 इंच घेऊन अशा पद्धतीप्रमाणे हे बघा योगपट्टीला मी प्रत्येक वेळेला अशा पद्धतीप्रमाणे कटोरीचा व्यवस्थित आपण योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा. खाली थोडासा नकळसा आणि बरोबर पुढच्या फिटिंगच्या साईडला व्यवस्थित आपण जोडून घ्यायचा. हा जर थोडासा शेप खालच्या साईडला का घ्यायचा, तिथून व्यवस्थित आपला जो कटोरा असतो तो व्यवस्थित पॅक त्या साईडला तिथे व्यवस्थित बसतो, म्हणून असा त्या पद्धतीप्रमाणे थोडासा शेप देऊन घ्यायचा. हे प्रत्येक आपण साईजला व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणे ॲडजस्ट करून आपण योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा. आता इथे बघा जर तुमची शोल्डर उतरत असेल तर काय करायचं, शोल्डर उतरत असेल तर गळ्याकडच्या साईडला 0.5 इंच उतार घ्यायचा. जर तुमची शोल्डर उतरत असेल तर, जर जास्त डीप गळा असेल, पसरट असेल तर अशा पद्धतीप्रमाणे 0.5 इंच तिथं शोल्डर उतार हा घ्यायचा. आता इथे काही गळा जास्त डीप नव्हता त्या पद्धतीप्रमाणे मी काही शोल्डर उतार हा घेतला नाही. पण तुम्हाला जर तुमच्या पद्धतीप्रमाणे 40 छातीचा ब्लाऊज आला तर तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे करायचं. आता बॅक साईडला बघा इथे 2.5 इंचावरती मी गळा रुंदी घेतली. माझा गळ्याचा गळा किती होता 8 इंचाचा, 8.5 इंचावरती मी मार्किंग केलं आणि खालून 2.5, 3 तुम्ही 3.5 घेऊ शकता, 4 इंच अशा पद्धतीप्रमाणे कुठलाही तुम्हाला आकार हवा असेल त्या पद्धतीने डिझाईन करणार असेल तर डिझाईन त्या पद्धतीप्रमाणे ज्या पद्धतीप्रमाणे करायचं असेल त्या पद्धतीप्रमाणे. आता टक्स नेहमी लक्षात ठेवा, जेवढा तुमचा खालच्या साईडला डीप गळा आहे त्याच्या पुढे तुम्ही टक्स पॉईंट थोडा घ्यायचा असतो. जर का खालचा गळा रुंदी 4.5 इंच जर घेतली तर त्याच्या पुढे तुम्ही 0.5 इंच घेऊन टक्स पॉईंट घेऊ शकता, हे नेहमी लक्षात ठेवत जावा. आता हा टक्स अशा पद्धतीप्रमाणे आपण मारतो, 0.5 इंचाचा टक्स आपला असतो. असं आपण शिलाई करून घेतली. शिलाई करून घेतल्यानंतर फिटिंगच्या साईडने तो भाग खाली येतो बघा तुम्ही कधी पण तो भाग खाली आल्यानंतर नेहमी फिटिंगच्या साईडला 0.5 इंच तिथे मार्जिन करायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे तो भाग 0.5 इंच कट करून टाकायचा. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे. ही नेहमी एक खरोखर महत्त्वाची टिप्स आहे मित्रांनो. तुम्ही बघा फिटिंगच्या वेळेला बऱ्याचशाच वेळेला कस्टमरांचे ब्लाऊज ह्या साईडने असे खाली आलेले असतात. तुम्ही बारकाईने लक्ष दिलात तर प्रत्येक वेळेला ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे कटिंग केला तर कस्टमरचे व्यवस्थित परफेक्ट तुमच्याकडून ब्लाऊज हे तयार होणार.
काहीही नाही, व्यवस्थित एकदम परफेक्ट. आता पुढच्या साईडचा पूर्णपणे योगपट्टी, कटोरा, साईडचा भाग, पुढच्या मुंड्याचा आकार हा व्यवस्थित पहिल्यांदा आपण कट करून घेऊया. पुढचा गळा आपण ज्या पद्धतीप्रमाणे दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण कटिंग पहिल्यांदा करून घेऊया. आणि कटोरा कशा पद्धतीप्रमाणे वाढवायचा हे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. बघा इथे मी त्याच्या पद्धतीप्रमाणे कटोरीला जे टोके येतात किंवा टोके आल्यानंतर आपण कशा पद्धतीप्रमाणे ते टोके व्यवस्थित कस्टमरांना ते हे करून द्यायचं हे तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्णपणे सविस्तर माहिती मी सांगणार आहे. बघा आता हा पुढच्या मुंड्याचा आकार आपण दिला होता तो व्यवस्थित आपण कट केलेला आहे. आता इथे बघा बऱ्याचशाच वेळेला कस्टमरांचे बघा पुढच्या मुंड्यामध्ये किंवा पाठीमागच्या मुंड्यामध्ये फुगे येतात. तर त्यावेळेला कस्टमर काय करतात बघा, बऱ्याचशाच वेळेला अशा पद्धतीप्रमाणे तुमच्या जर 40 छातीला जर तुमचा कस्टमरांचा जर 9 इंच मुंडाखोली असेल तर त्या पद्धतीप्रमाणे थोडासा आकार आपण हा म्हणजे मुंडाखोली थोडी आपण ॲडजस्ट करून घ्यायची आणि ॲडजस्ट करून मुंड्याचा आकार द्यायचा. नेहमी लक्षात ठेवा थोडंसं 1-2 रेषा किंवा 6.25 इंच घ्यायचा किंवा 6 इंच घ्यायचा किंवा जर कमीच असेल तर 5.25-6 इंच घ्यायचा. अशा पद्धतीप्रमाणे थोडंसं मुंडाखोलीमध्ये ॲडजस्ट करून घ्यावं लागतं आपल्याला. आता मगाची जो आपण कटोरा कटिंग केला तो कटोरा वाढवायचा कसा हे बघा. आता आहे तसा पेपरवरती मी दुसऱ्या पेपरवरती आहे तसा कटोरा ठेवून घेतलेला आहे. ठेवून घेतल्यानंतर आखून घेतला, आहे तसा काढून घेतला. एक बघा काढून घेतल्यानंतर आपल्या हुक आय पट्टीकडं 1.5 इंच वाढवायचा. हुक आय पट्टीकडं 1.5 इंच वाढवायचा. 2 पद्धतीप्रमाणे आपल्याला कटोरे वाढवण्याची पद्धत आहे. पण मैत्रिणींनो पहिल्यांदा एक समजावून घ्या. जर तुम्हाला दुसरी हवी असेल पद्धत तीही मला सांगा, मी त्या पद्धतीप्रमाणे पण तुम्हाला सांगेन. आता 2 पद्धत सांगणार आहे मी तुम्हाला. फक्त इथे एक पद्धत सांगणार ही पहिल्यांदा तुम्ही समजावून घ्या म्हणजे तुम्हाला ही किती सोपी आहे ती लक्षात येईल. आता त्या पद्धतीप्रमाणे तिथे मी सरळ रेषा आखून घेतली. आता मध्य सेंटर काढून झाल्यानंतर मध्य सेंटरवरून खाली 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंचाचे जे मार्किंग केलेले आहे ते तिन्ही पॉईंट आपण जोडून घ्यायचे. कुठून? मध्य सेंटरवरून हुक आयपट्टीकडून 1.5 इंचावरती मार्किंग केलं आणि आपल्या हा जो वाढीव वटिरा आहे इकडच्या साईडने त्यावरती पण आपण 1.5 इंच. आता तिथून बघा थोडंसं वरती जायचं, एक रेषा वरती जायचं आणि तो आकार अशा पद्धतीप्रमाणे हा वाढवून घ्यायचा. हा पूर्णपणे आपण आकार वाढवून घेतलेला आहे, पूर्ण कम्प्लिटली व्यवस्थित, कुठेही काही नाही बघा, व्यवस्थित आपण हा आकार वाढवून घेतलेला आहे. तर आता पहिल्यांदा आपण कटोरा व्यवस्थित कट करून घेऊया म्हणजे आपल्याला कटोरीचा टक्स कसा टाकायचा हे तुम्हाला सांगते मी सविस्तर माहितीसह. बघा आता इथे बघा मैत्रिणींनो, बऱ्याचशाच वेळेला आपल्याला कटोरा जो असतो तो टक्स पॉईंट दिल्यानंतर आता तुम्ही म्हणत असाल कटोरीला इथे बघा टोक येतं. आता कशा पद्धतीप्रमाणे टोक येतं ते बघा. आता कटोरीचा आपण नेहमी 1.5 इंच आणि 2.5 इंचचा असा टक्स देतो. 2.5 इंचावर मार्किंग केलं, इकडे 1.5 इंचावरती मध्य सेंटरवरून 1.5 इंचावरती. मी काही फोल्ड करून इकडे असं काही केलं नाही. जिथे मध्य सेंटरवरती मगाशी आपण टक्स घेणार होतो तिथूनच आपण बरोबर हे टक्सचं मार्किंग करून घ्यायचं. असाच आपण ज्यावेळेला कटिंग करणार तेही सुद्धा अशाच पद्धतीप्रमाणे आपण कटोरी टक्स पॉईंट टाकून घ्यायचा म्हणजे आपण ज्या वेळेला टक्स मारणार त्यावेळेला हे नेहमी आपल्या लक्षात राहतं. आता हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी फोल्ड केला. त्याच्या पद्धतीप्रमाणे आपण जी आपण शिलाई घेतो त्यावेळेला तिरकी कधी शिलाई घ्यायची, तिथून आपण ही सरळ अशी रेषा घ्यायची, अशी सरळ, म्हणजे ज्यावेळी शिलाई घेणार त्यावेळी ती सरळ घ्यायची रेषा आणि अशा पद्धतीप्रमाणे आपण हा टक्स देऊन घ्यायचा. आता आपल्याला कसं एक असतं बाबा 1.5 इंचावरतीच आणि 2.5 इंचावरतीच असं आपण शिलाई देतो म्हणजे तिथंपर्यंत आपली शिलाई आली पाहिजे असं नाही मैत्रिणींनो. काय करायचं, ज्यावेळेला जिथेपर्यंत आपण 2.5 इंच घेतले ना तिथून वरतीपर्यंत 1-2 रेषा वरती जातो किंवा 1.5 इंच वरती जातो. अशा पद्धतीप्रमाणे आपण ती रेषा सरळपर्यंत येते तिथंपर्यंत आपण हा व्यवस्थित टक्स द्यायचा म्हणजे व्यवस्थित आपला हा टक्स येतो. आता किती सुंदर माझा हा टक्स आलेला आहे बघा मैत्रिणी. कटोरा आता किती सुंदर आलेला आहे बघा, एकदम असा फुगीर छान असा कटोरा आलेला आहे. आता इथे आपल्याला काय असतं की टोक येतं. बऱ्याचशाच मैत्रिणींना काय असतं बाबा इथे चोच दिसते माझी कटोरीला, तर ती चोच नको असते. तर मैत्रिणींनो काय करायचं बघा, चोच नको असेल तर आता हा कटोरा आहे, आता हा कटोरा अशा पद्धतीप्रमाणे दिल्यानंतर अशा पद्धतीप्रमाणे घडी घालायचा बघा, अशा पद्धतीने पकडायचा. ज्यावेळी तुम्ही टक्स मारताना त्यावेळेला असा दोन्ही हाताकडे ज्यावेळी टक्स येतात त्यावेळी अशा पद्धतीप्रमाणे पकडायचा आणि तिथून अशा पद्धतीप्रमाणे फक्त एक रेषाचं मार्जिन पकडायचं.
एक रेषाचं मार्जिन पकडायचं आणि पूर्णपणे शिलाई मी जिथून मार्किंग करतोय ना तिथून व्यवस्थित शिलाई करत जायचं मैत्रिणींनो. हे बघा, हे बघा, मी व्यवस्थित तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय इथं मैत्रिणींनो. ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे पकडायचा आणि इथून फक्त एकच रेषा येते. त्या एकच रेषेवरून बघा तुम्हाला दिसत असेल एकच रेषा मी घेतलेले मार्जिन तिथून तेवढी फक्त शिलाई घालवायची. म्हणजे तो आपल्याला डबल कटोरीसुद्धा वाटते कस्टमरांना, पुढच्या समोरच्या कस्टमरांना सुद्धा वाटते की बाबा ही डबल कटोरी केली की काय. तर मैत्रिणी अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही हा कटोरा तयार करायचा असतो. ही एक सोपी टेक्निक आहे मैत्रिणींनो आणि खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान असा कटोरा बसतो सुद्धा. हा बाबा कुठे टोक येत नाही किंवा काय नाही, अशा पद्धतीप्रमाणे एकदम छान असा कटोरा आपल्याला बसतो. आता इथे बघा जर आपल्याला गोलाकार हवा असेल तर अशा पद्धतीप्रमाणे खालून हा असा गोलाकार द्यायचा आणि फक्त नकळसा वरून थोडासा गोलाकार घ्यायचा. म्हणजे आपला गोलाकार आपला कटोरा हा छान असा तयार होतो. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे. हे बघा किती सुंदर असा आपला गोलाकार तयार झालेला आहे बघा कटोरा मैत्रिणींनो. कुठेही काही जास्त करावं लागत नाही मैत्रिणींनो. अशा पद्धतीप्रमाणे खूप सोपी पद्धत आहे कटोरा वाढवण्याची. किती सोपी पद्धत आहे बघा, कुठेही जास्त झंझट करायची काही गरज नाही. साईडच्या भागाला मी जोडून दाखवलं आहे तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे कटोरा जर ठेवला तर व्यवस्थित परफेक्ट बसतो शिलाई केल्यानंतर. वरून जोडा खालून जोडा, काहीही कमी जास्त पडणार नाही. आता एक टिप्स महत्त्वाची आणखीन एक, ज्यावेळेला तुम्ही साईडच्या भागावरती हे करता त्यावेळेला अर्धा इंच तिथे हा बघा साईडचा भाग अशा पद्धतीप्रमाणे कट करायचा. हे बघा असा तिरका आला पाहिजे, एकदम स्ट्रेट कधीही येता कामा नये. त्यावेळेला तुमचं हे फिटिंग व्यवस्थित परफेक्ट तयार होतं. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या कटोरी ब्लाऊजमध्ये. तुम्हाला कोणीही सांगणार नाही, या महत्त्वपूर्ण गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत मैत्रिणींनो. त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ह्या अशा पद्धतीप्रमाणे फॉलो करा. तुम्ही कोणत्याही साईजचं कटिंग अशा पद्धतीप्रमाणे करू शकता. आता बाहीची आपली उंची किती आहे बघा, बाही आपली 8 इंचाची आहे. आता बाही 8 इंचाची आहे तर आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन आपण बाहीचं माप टाकायचं आहे. जास्त काही नाही मापे, 2च मापे घ्यायची, फक्त 2 मापे घेऊन आपण बाहीचं कटिंग करायचं. 9 इंचावरती मार्किंग करून ती रेषा मी आखली. ती रेषा आखून झाल्यानंतर खाली बघा 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. 3 इंचावरती पण एक रेषा आखून घ्यायची. एक रेषा आखून झाल्यानंतर इथे काय करायचं मैत्रिणीने बघा 3 इंचावरती मुंडा खोली, तुमचा मुंडा खोलीचा राऊंड किती आहे तो मोजायचा. 8 असू दे, 8.5 असू दे, 8:45 असू दे. शक्यतो करून 10च्या घडीला 8:15, 8:30, 8:45 एवढाच मुंडा खोली येतो. थोडासा एक रेषा 2 रेषा अशा होतात मुंडा खोलीमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त होत नाही. जास्त असा छातीच्या घडीला नसतो, कारण पाठीमागचा ज्या हेल्दी बायका असतात त्यांचा पाठीमागचा भाग हा थोडा असल्यामुळे मुंडा खोलीमध्ये इथे थोडंसं जास्त हे झालेलं असतं, त्याच्यामुळे त्यांचा मुंडा खोली थोडं वाढलेला असतो. आता वरून टेप अशा पद्धतीप्रमाणे ठेवून तिरका ठेवून मुंडा खोली तुम्ही काढून घ्यायचा आणि आपण जी बंद गडीवरून 2 इंचावरती मार्किंग केले त्या पद्धतीप्रमाणे 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि तो बाहीचा आकार अशा पद्धतीप्रमाणे देऊन घ्यायचा. हे बघा त्याच्या पुढे 1.5 इंच तुम्ही शिलाई मार्जिन घ्यायचं. समजलं मैत्रिणींनो. परत एकदा तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, जिथून बंद घडीवरून आपण तिरका टेप ठेवायचा. तिरका टेप ठेवून झाल्यानंतर हे बघा जेवढा मुंडा खोली असेल त्या पद्धतीने मुंड्याचा आकार घ्यायचा. बाहीगेर पद्धतीप्रमाणे बाहीगेर जेवढा असेल त्याच्या पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल मैत्रिणींनो. पण इथे मेन तुमच्या लक्षात येत नाही म्हणून मी परत सांगते. अशा पद्धतीप्रमाणे तिरका टेप ठेवून घ्यायचा. तिरका टेप ठेवून म्हणजे पूर्णपणे बघा. आता इथे बघा तुम्हाला एक समजावून सांगते मैत्रिणींनो. अशा पद्धतीप्रमाणे हा मुंडा खोली आपला आलेला आहे, त्याचा मध्य काढून घ्यायचा. आता मध्य आपला समजा 8.5 इंच आलेला आहे. माझ्या कस्टमरचा 8.5 इंच होता, म्हणजे 17 इंच होता. अशा पद्धतीप्रमाणे मी तिरका टेप ठेवून घेतला. आता कुठे येतो ते व्यवस्थित कशा पद्धतीप्रमाणे आपण ॲडजस्ट करायचं. 3 इंचावरती आपण व्यवस्थित एक रेषा आखून घ्यायची. 3 इंचावरती मी एक रेषा आखून घेतली. आता 3 इंचावरती रेषा आखून घेतल्यानंतर 2 इंचावरून इथून 8.5 इंचावरती टेप ठेवून घ्यायचा. कुठेपर्यंत येतो तो चेक करायचा आणि 2 इंचावरून तिथून आपण अशा पद्धतीप्रमाणे पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. आणि हा बघा अशा पद्धतीप्रमाणे आपला मुंडा खोली ही येते का अशा पद्धतीप्रमाणे चेक करायची. जर का समजा तुमचा मुंडा खोली जास्त असेल तर कुठेपर्यंत येतो तिरका टेप तर तिथंपर्यंत ठेवायचा व्यवस्थित. तिरका तिथं मार्जिन करायचं आणि त्याच्या पुढे 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं.
आता पुढच्या मुंड्याचा आकारसुद्धा आपण व्यवस्थित काढलेला आहे अर्धा. आता तुम्हाला वाटत असेल मी अंदाजेच अशा पद्धतीप्रमाणे थोडंसं मी अंदाजेच माझा हात वळला त्या पद्धतीप्रमाणे मी बाईचा हा माशासारखा शेप देऊन घेतला. पण तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस करा, अशा पद्धतीप्रमाणे आकार द्यायला शिका आणि अर्धा इंचावरून आतून हा पुढच्या बाईचा आकार द्या. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे थोडं मागे पुढे होईल तुमचं, पण काही नाही मैत्रिणींनो, काही घाबरायचं नाही, काही नाही, बिंदासपणे आपण पेपर कटिंग करायचं. त्या पद्धतीने आता इथे बघा आपला मुंडाखुली आपण जो बाही कटिंग केली आहे ती परफेक्ट आहे की ती कशी चेक करायची, परफेक्ट कशी चेक करायची. आता इथे वरती अर्धा इंच आपलं शोल्डर जोडण्यामध्ये जाणार. इथे आपण अशा पद्धतीप्रमाणे बघा मला दाखवतो एक बघा, म्हणजे आता पेपर कटिंग करून जाल आता केलं आहे, पण ते आपलं परफेक्ट आहे हे कसं चेक करायचं, कसं चेक करायचं इथे सांगते बघा मी तुम्हाला. शोल्डरमध्ये आपला अर्धा इंच जाणार, अर्धा इंच गेल्यानंतर तिथून खाली आपण बघा अशा पद्धतीप्रमाणे आपला जो पाठीमागचा आकार आहे आणि आपला जो मगाचा पाठीमागचा आकार पेपर कटिंग केलं तो व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे चेक करायचं. हे बघा परफेक्ट येते, मागे पुढे कमी जास्त काही नाही होत. मी तुम्हाला सांगितलं नाही, फक्त काही नाही, बाही कटिंग एकदम सोपी बाही कटिंग आहे, कुठेही कमी जास्त करायची नाही आणि खूप सोपी एकदम पद्धत आहे. एका कटिंगचं किंवा एका कस्टमरचं तुम्ही करून बघा, ब्लाऊज शिवून बघा, तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो. म्हणजे तुम्हाला लक्षात तुम्ही जर कमेंट केला तर आम्हाला बाबा परफेक्ट असं वाटतं की बाबा हा त्या कस्टमरला हा ब्लाऊज एकदम परफेक्ट झालेला आहे. त्याबद्दल माझ्या कस्टमरचा झाला, पण तुमच्या कस्टमरचा सुद्धा व्हावा हीच आहे बघा. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते की बाबा अशा पद्धतीप्रमाणे हे भाग आपले योगपट्टी साईड भाग किंवा कटोरी. आता योगपट्टीच्या वेळेला थोडं हे झालेलं आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.